लहानपणीची भांडणं असोत किंवा मोठ्यापणाच्या जबाबदाऱ्या, ही नाती आयुष्यभर मनाला आधार देत असतात. बहीण-भाऊ किती जरी भांडली, तर शेवटी मनाने ते एकच असतात. तर चला आज रक्षाबंधन आहे. तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मनू आता 2 महिने राहिली. ती गावी जाणार आहे. त्याच्यामुळे तिला तिच्या भावाला कपकेक बनवायचे आहेत. लांब असून सुद्धा बहिणीची भावासाठी किती ओढ बघा, ह्याच्यातून तुम्हाला दिसलंच असेल. तर चला त्यांच्याच किचनमध्ये इथे आम्ही कपकेक बनवायला घेतलेले आहेत. तर एक वाटी तिने साखर घेतली, ती मिक्सरला बारीक करून घेतली. पुन्हा त्याच मिक्सरच्या जारमध्ये तिने इथे 2 वाटी रवा घातला, अर्धी वाटी दही घातलं, अर्धी वाटी तेल घातलं आणि 2 वाट्या थोडं-थोडं करून दूध घालून इथे मिक्सरला तिने फिरवून घेतलेलं आहे. पुन्हा ते पातेल्यात घेतलं, त्याच्यामध्ये पिठी साखर बारीक केलेली ती घातली, 1 चमचा बेकिंग पावडर घातली, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला, वेलची पूड घातली, तुटी फ्रुटी घातली. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून इथे कपकेकमध्ये तिने ते मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि वरून तुटी फ्रुटी घातली आणि मस्त असं इथे तिने ते पातेल्यात सगळं ठेवून घेतलेलं आहे. इकडे विवानला शिजायच्या अगोदरच केक हवा होता. मग काय तुटी फ्रुटी त्याच्या हातावर ठेवली आणि 35 मिनिटात मस्त असे सुपर सॉफ्ट आपले कपकेक सुंदर असे तयार झालेले आहेत.